नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील माळेगाव KVK या ठिकाणी आहोत आणि या कृषिक या प्रदर्शनाबद्दल आपण जे सर आहेत, डॉक्टर बोईटे सर आहेत आपल्यासोबत. ते प्रदर्शनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार. काय सांगाल या प्रदर्शनाची? मी डॉक्टर धनंजय भोईटे, या ठिकाणी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं सेंटर ऑफ एक्सलन्स इन डेअरी हे सेंटर आहे, ज्याच्यामध्ये देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि त्याचबरोबर प्रशिक्षणाची सुविधा आहे. या ठिकाणी मी प्रकल्प प्रमुख म्हणून काम करतो. हे जे प्रदर्शन आहे कृषी 2025 पशु पक्षी प्रदर्शन, हे कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषिकमध्ये आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या देशी गोवंश तसेच म्हशी या जाती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचसोबत दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी होस्टन फ्रिजन जातीच्या गायींच्या दुधाच्या मिल्किंगची स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर चांगल्या वंशावळीच्या होस्टन फ्रिजन जातीच्या ज्या कालवडी त्याही या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत. देशी गोवंशामध्ये आपल्याकडे लाल कांदारी, त्याचबरोबर देवणी, खिलारमध्ये ब्लॅक रंगाचा कपिला खिलार, त्याचबरोबर म्हैस वर्गामध्ये पंढरपुरी म्हैस, त्याचबरोबर मुरा जातीच्या रेडे आणि म्हैसी या प्रदर्शनामध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर देवणी जातीची जी गाय आहे ती सुद्धा आपल्या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेली आहे. पंगनूर नावाची जी छोटी गायीची जात आहे तीही या प्रदर्शनामध्ये आपण या वर्षी या ठिकाणी ठेवलेली आहे. शेळ्या मेंढ्या प्रकारामध्ये, मेंढीच्या प्रकारामध्ये नारी सुवर्ण ज्या 2 पिल्लं देणाऱ्या मेंढ्या, त्याचबरोबर बन्नूर जातीच्या कर्नाटक स्थित मेंढ्या, शेळ्यामध्ये उस्मानाबादी, त्याचबरोबर बिटल आणि बोर जातीच्या या ठिकाणी शेळ्या पण आपण प्रदर्शित केल्या. या प्रदर्शनाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कोंबड्या सुद्धा आपण ठेवल्या, ज्याचं परसदारामध्ये अंडी आणि मांस उत्पादनासाठी आपल्याला वापर करता येईल. त्याच्यामध्ये कावेरी, वनराजा, त्यानंतर ब्लॅक ऑस्ट्रेलाप, कडकनाथ अशा वेगवेगळ्या जातीचे कोंबड्या पण आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. एक इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमचं मॉडेल आहे, ते आपण प्रदर्शित केलेले, ज्याच्यामध्ये कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. त्याच्यामध्ये वरच्या थरामध्ये बोर किंवा शेळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या, दुसऱ्या थरामध्ये कोंबड्या आणि तिसऱ्या थरामध्ये आपण पाण्याचं टाकी केलेली आणि त्याच्यामध्ये मत्स्यपालन केलेलं. अशा प्रकारे एक वेगळी सिस्टीम आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. या प्रदर्शनाला अतिशय उत्स्फूर्त असा शेतकऱ्यांचा, बंधू भगिनींचा प्रतिसाद मिळत आहे आणि याच्यामध्ये मेन फोकस जो आहे की आपल्याला जो शेतकरी चांगल्या प्रकारचं ब्रीड जे आहे, शेतकरी आपले इतर जे पशुपालक आहे ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, तर त्या पशुपालकांचा आदर्श घेऊन आपल्याकडे प्रत्येक जो जनावर पाळणारा शेतकरी तो चांगल्या प्रकारचे जनावर पाळेल आणि अशाच प्रकारे दूध उत्पादन वाढवण्याचा आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा सहभाग होऊ शकेल, असं या स्पर्धेमागचं किंवा या प्रदर्शनामागचा उद्देश आहे. धन्यवाद.